नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? बिग बॉस मराठीचा 6वा सीझन आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोचला आहे. गेल्या आठवड्यातील रितेश देशमुखच्या बहूच्या धक्क्यामध्ये सागर कारंडेला बाहेरचा रस्ता दाखवल्याने घरात एकीकडे शांतता पसरली होती. पण ही शांतता वादळापूर्वीची होती. खेळाचा थरार आता इतका वाढला आहे की टॉप 7 स्पर्धकांमध्ये करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झाली. अशातच या सीझनचं पहिलं तिकीट फिनाले जिंकून एका रणरागिणीने थेट महाअंतिम फेरीत आपलं स्थान पक्कं केलं आहे. ग्रँड फिनालेमध्ये सर्वात आधी कोण पोहोचणार या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बिग बॉसने एक अत्यंत कठीण आणि थरारक टास्क दिला होता. या टास्कमध्ये राकेश, तन्वी आणि अनुश्री यांच्यात लढत पाहायला मिळाली. स्पर्धकांसमोर कोळ्याचं महाकाय जाळं उभं करण्यात आलं होतं. केवळ शारीरिकच ताकद नाही तर मानसिक चपळता सिद्ध करण्यासाठी कोळ्याच्या जाळ्यातून मार्ग काढत 7 कठीण प्रश्नांची अचूक उत्तरं द्यायची होती. प्रत्येक पावलावर अडथळे आणि थकवा असताना या तिन्ही स्पर्धकांनी जिद्दीने हा टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जाळ्यात अडकत पडत पण ध्येयाकडे धावत असताना या स्पर्धकांचा श्वास फुलला होता. या अतिटरीच्या लढतीत तन्वी कोलतेने आपल्या वेगवान हालचालींनी आणि अचूक उत्तरांनी राकेश आणि अनुश्रीला मागे टाकले. तन्वीने अत्यंत कमी वेळात हे आव्हान पूर्ण केले आणि बिग बॉस मराठी 6ची पहिली फायनलिस्ट होण्याचा मान मिळवला. या विजयामुळे तन्वी या आठवड्यात नॉमिनेशनमधून सुरक्षित झाली असून तिचं नाव आता थेट ग्रँड फिनालेच्या ट्रॉफीच्या शर्यतीत सामील झालं आहे. तन्वीने बाजी मारली असली तरी राकेश आणि अनुश्री, विशाल, रेवा, राखी आणि दीपाली यांच्यात उरलेल्या जागांसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या महाअंतिम सोहळ्यात नक्की कोणाच्या हाती विजय येणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.